आ गए चाचा। क्या बोलते हैं, कितनी होगी कमाई कमाई? हाँ, कुछ जमा के नहीं आज? क्या बताना भतीजे, बहुत मुश्किल हो गया। फिर क्या, तो ये फोन पे से अपना काम बिल्कुल बिगड़ गया अभी। और ना पाकिट वाकिट कुछ रखते नहीं, रखते तो उसमें पैसे भी नहीं रखती। हाँ, सब ऑनलाइन काम हो गया। हाँ, 10 रुपये 20 रुपये भी किसी में नहीं निकल रहे अभी। हाँ, बहुत मुश्किल हो गई बाबा। हाँ, वो तेरा कुछ बैठा कि नहीं बजट फिर? हाँ, वो क्या वो पॉलिश की थी उसने, वो हाँ जम गया क्या? फिर कुछ ना कुछ निकला क्या कुछ बैग में? अरे क्या बोलना चाचा, आज तो चांदी हो गई अपनी, बताने वाला था मैं। उसको बैग को चेन लगाते लगाते हाँ, जमा दिया गुटका। अंगठी मिल गई अपने को, कोई टेंशन नहीं अभी। 4-5 ग्राम के 50-60 हजार के ऊपर। अरे बाबा, तरी वाटलंच मले झोडपा देतो तू पण. हो, मले तर त्यानं 5 रुपये नाही दिले का ना. हो, बरं केलं बरं केलं. हो, आता घरी जाऊन लेगायचं. हो, 100% भांडण होते घरी आता त्याचं. बरं जाऊ दे, पण आपल्या इथं थांबायला पुरत नाही आता. हो, आता कसं फालतू वापस गिपस यायचा. हो बा, इथं चेन लावली होती. हां, काही सांगता येत नाही, म्हणून आता एक दिवस काही इथं आपल्याला यायला पुरत नाही. नाही 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 चाचा, आपल्याला आता इथं 2-4-8 दिवस याचं कामच नाही. हो, ते कसं लग्नाडू गँग आहे ना. त्याचा फोन आला होता त्याच्या माणसाचा. हो, म्हणे चालता का म्हणे सोबत. तर चालता का मग? हा, थोडासा नवीन प्लॅन आहे. हो, जरा याच्यापेक्षा कमाई जास्त आहे त्याच्यात. अरे कुठं जात बसतो त्याच्या मागं? इथंच बरं आहे ना, 1,000 500 2-4 हजाराला मरण नाही इथं. हां, हो, मी भीक मागतो, तू बूट पॉलिश मार. हां, बाकीचे मग फालकीत आहेच आपले. नहीं ना चाचा, कैसा बड़ा हाथ है ना वो। फिर क्या है तो वो कैसा एफडीए की टीम बना के अपने को धारा डालने का है। और रेस्टोरेंट पर, अपने पान टपरिया पर, हाँ, कोई दूध वाले ऐसे सब। बिल्कुल अपने को क्या है, एफडीए का ऑफिसर बनना है, कपड़े वही दे रहे। हाँ, बस सिर्फ आओ बोले तुम, हम सब बराबर करते बोले। सिर्फ हमको 2 आदमी होना बोले। हमारा एक आदमी रहेगा बोले साथ में गाड़ी लेके। और तुम दोनों को काम करना है बोले। उनको पहचान है ना अपनी। हाँ, जेल में साथ में थे ना अपन उनके। अच्छा, तो वो लुटेरी दुल्हन वाले नहीं क्या? अच्छा ठीक है ना, बोलना आते बोलना, लेकिन हमारा परसेंटेज कितना होगा? हाँ, हो धाड़ यदि हमने डाली तो हमारा कितना तुम्हारा कितना? बाद में देखेंगे ना, 50-50 में कर लेंगे कवर। उनके पास गाड़ी है, सब है, सिर्फ अपने को कैसा दिमाग अपना है। हाँ, वो बोले तुम काम कर सकते बोले। हाँ, हमारा एक आदमी, तुम्हारे 2 आदमी, गाड़ी हमारी। अच्छा ठीक है, फिर कोई वांदा नहीं, तो 50% लेंगे अपन। और उसको अभी अपने को कब ज्वाइन होना है उसमें? हाँ, कब चालू करने का है कामकाज? बस उद्यापासून सुरू करून द्या मग तुम्ही। सकाळपासून मग लागले कामी की लागले, मग 2-4 दिवसात बिलकुल हा छपाईच करू मग। हा, हो, काही हरकत नाही मग। चला आता बंद बांध मारू, चालले जाऊ घराकडे। चलो, लेकिन कैसा हटेले को दिखने नहीं होना बोला। हो, हटेले कैसा अपने को ढूंढ रहा होगा। हाँ, अपन आए अभी यही इलाके में। हो, तो चल फिर हो जाते हैं अब घर को. अरे कोण घर आहे? ईडी वाले होय का सीबीआय वाले होय? पुन्हा घबाडा गिबाडाचा काही सुराग तर नाही लागला नाही यायले. पुन्हा रामपूर फाट्यावर काय आले तर नमस्कार साहेब, नमस्कार साहेब. म्हणलं काहून थांबवली गाडी, काय होतं? सांगणारच आहे मी. हो, काय नाव काय आपलं? काय पूर्ण नाव काय तुमचं? मी शांताराम घनगणी. हो, रामपूर इथून फाटा आहे आमचा, 3 किलोमीटर गाव आहे आमचं. बरोबर आहे साहेब. हो, आपल्याला जी यादी भेटली का नाही डेअरीवाल्याकडून, हो, दूधवाले समजा. तर शांताराम घनगणी नाव आहे त्याच्यात. हो, तर रामपूर हेच व्यक्ती आहेत ते. बरोबर, डेअरीवाल्यानं माय नाव दिलं. हा, अरे पण मी म्हणतो साहेब कायच्यासाठी म्हटलं. हा, काय झालं काय नेमकं, आम्ही काय केलं बा? तेच सांगतो मी. तर कसं आहे, आम्ही FDIचे ऑफिसर आहोत आणि आमच्याकडे अन्न प्रशासन समजते ना. तर रेस्टॉरंट, दूध डेअरी, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनी आणि जिथे काही भेसळ होती त्या ठिकाणी आम्ही रेट टाकतो आणि आम्हाला जर तिथं काही भेसळ सापडलं त्याला आम्ही जमा करतो. असं असं, हो ना, हो ना, आहे ना, लक्षात आहे ना, ते गुटखा गिटका पकडणं सुरू आहे ना. हो, पण आपलं काही नाही पाहिजे नाही, आपली डेअरी नाही, काही नाही. पण मग साहेब तेच सांगत आहे तुम्हाला, तुम्ही ऐका ना, 1 मिनिट काय म्हणतात ते समजून घ्या ना. तर मी तेच सांगत आहे तुम्हाला, जिथं आम्ही धार टाकली, ज्या डेअरीवर तुम्ही दूध पोहोचवता त्यांनी तुमचं नाव सजेस्ट केलेलं आहे की यांनी आम्हाला दूध आणून दिलं. तेच दूध आम्ही समजा लोकांना वाटलं. परंतु आम्ही काही भेसळ केलेली नाही. केली असेल तर त्या दूध आणणाऱ्यानं केली असेल असं त्याचं म्हणणं आहे. आणि तुमचं त्या यादीत नाव आहे शांताराम गणगणी रामपूर. अरे बाबा, आमच्यावर लोटलं कर बा डेअरीवाल्यानं. अरे पण मी म्हणतो साहेब, आम्ही काय भेसळ करणार आहोत? हा, कसं आहे, आपलं आता दूध काढतो आणि गडबडीत नाही, आता समजा काही घरगुती उकडे आहेत आणि 20-30 लिटर समजा आम्ही डेअरीवाल्याला देतो. हा, आणि आम्ही कायची भेसळ करणार? आम्हाला समजतही नाही बा कायची भेसळ आणि काय असते तर. असं असं हो का? अरे म्हणलं आम्हाला शिकून राहिले का तुम्ही? हा, दुधाचा फॅट वाढासाठी त्याच्यात काय काय रासायनिक पदार्थ तुम्ही टाकता ते तुम्हाला माहित नाही? हा, कोणी डिटर्जंट पावडर टाकते, कोणी युरिया टाकते, कोणी स्टार्च टाकते. हा, लोकांच्या आरोग्याशी खेळता तुम्ही. हा, 4 पैसे फॅट जास्त वाढलं की जास्त पैसे भेटते तुम्हाला. हा, का लोकांचे जीव घेता का? आता तुमची पूर्ण दूध जे आहे तुमच्या कॅना बाहेर काढा आणि त्याची आम्ही सखोल तपासणी करू. त्याच्यामध्ये काय आढळते आता ते आम्ही चेकिंग करू. जाऊ दे ना, कर, नाही तर डर कशाला, नाही का? आपण थोडी टाकतो का हे. हो, पण पाणी आहे का जरा, नाही का? हो ना, 30% पाणी आहे एका कॅनीत. हो, एकाच्यात घट आहे, एकाच्यात हे आहे, एक 60 वाला आहे, एक 80 वाला आहे. हो ना, हो ना, ते बरोबर आहे साहेब. पण म्हणलं आपण काही असं काहीच टाकत नाही, तुम्हाला वाटत असं तर तुम्ही तपासणी करू शकता बा. हो, आत्ताही बी काहीच वांधा नाही. हो, कारण की आपण टाकतच नाही तर आपल्याला काय भेव आहे? ठीक आहे ना, तुमचं म्हणणं काय जे असेल ते आम्हाला लक्षात येईल आता दूध तपासल्यावर. कारण की कसं आहे, आम्हाला 7-8 लोकांची त्यांनी यादी दिलेली आहे. हो, त्या लोकांची आम्ही आता दुधाची तपासणी करत आहे. हो, तुम्ही नसूही शकते, काय सांगता येते, पण तपासणी करणं आमचं काम आहे. हो, तपासणी केल्यानंतर आमचा काय झपका आहे मग सांगतो तुम्हाला. घ्या म्हणलं याच्या कॅना, घ्या तिकडे बाजूनं. चला याची चेकिंग करू, आपल्या गाडीतली मशीन काढा. यायचं ते बाकीचं फॅट गीट बाकी काय आहे ते चेक करा. किती भेसळ आहे ते पाहून घ्या. तर साहेब
झाली म्हटलं याच्या दुधाची चेकिंग केली पूर्ण. तर आता याच्यामध्ये काही रासायनिक घटक तर काही आढळले नाही, युरिया वगैरे असं तसं डाळडा गिळडा. पण एका कॅनमध्ये भरपूर पाणी आहे त्याच्यात दुधामध्ये प्रमाण. साधारणतः 30% पेक्षा जास्त पाणी आहे आणि 70% दूध आहे. तर पाण्याची भेसळ आहे याच्या याच्यात. अच्छा, म्हणजे समजा पाणी विकता तुम्ही नाही, असं असं म्हणजे दुधाच्या भावात पाणी. अच्छा, एक कॅनमध्ये का दोन्ही कॅनमध्ये? नाही, दोन नाही, एकच कॅनमधलं पाण्याचं आहे आणि एका कॅनमधलं चांगलं आहे समजा. हो ना, एक जरी कॅनमध्ये पाणी असेल तरी शेवटी भेसळ झालीच का नाही, किती प्रमाणात असो. काय कसं काय म्हटलं, हो, काय बरोबर आहे का तुमचं हे भेसळ यामध्ये पाण्याची 30%? लोकांच्या जीवाशी खेळ खेळता का तुम्ही? नाही, तसं नाही साहेब, ते तसं त्याचा विषय वेगळा आहे ना. ते तसा तसा विषय नाही, भेसळ नाही, पाण्याची भेसळच नाही आहे. भेसळ नाही म्हणजे अरे समोरासमोर आता चेकिंग केलं ना आम्ही. निवड पाणी आहे त्याच्यात 30%. काय सांगाच काय साहेब तुम्हाला, आता हे बघ सांगतो, फील्डवर आम्ही काम करतो. आता तुम्हाला काही काही गोष्टी माहित नाही अंदरच्या. हो, आता काही लोकांना आपण म्हणावा 60 रुपये लिटरनं आम्हाला दूध काहीच नाही पुरत राहिजे हो. 80 रुपयाने द्या बा पैसे. एकदम बिलकुल टिक्का लावा तो दूध घ्या. नाही नाही म्हणते, त्यानं तर मला 50नच दिलं, ते तर 55च आहे, ते 60नच देते, ते डेअरीवाला 60नच देते. मग आमचं 80 रुपयाने कोणीच घेत नाही. मग शेवटी आता मग काही ना काही इलाज करावं लागेल का नाही. मग आम्ही 30% टाकतो त्याच्या, घे बा 60 नाही 55 घे. असं आहे. मग म्हणून ज्याचं 80 रुपये लिटरनं दूध आम्ही देतो त्याला आम्ही घट देतो, आणि ज्यानं समजा म्हटलं नाही बा असं एवढाच भाव आहे मग त्याला हे देतो. असं आहे बा. मग काय करा, मग सांगा, इलाज सांगा. नाही नाही, तो विषय तुमचा झाला, परंतु आमच्या विषयानुसार याच्यामध्ये 30% भेसळयुक्त दूध तुम्ही विकत आहे. तुम्ही कायद्यानं तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हो, म्हणून तुम्ही आता हे तुमचं दूध मी सील करतो आणि हे सर्व आपल्या तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवून, हो, त्यानुसार तुम्हाला कारवाईनुसार सामोरं जावं लागेल. अरे नसती झाली पाहिजे इथं सकाळी सकाळी. हो ना साहेब, ते बरोबर आहे तुमचं, पण आता हे बा डबल असं काम नाही करणार बा. हो, 80 रुपयाने घेशील घे, नाही तर घेऊ नको, जाऊ तिकडे. पण आता हे कसं आहे, कॉम्पिटिशन आहे दुनियाभराचं. असं वाटतं बा, म्हणून आता झालं बा, हे चुकी झाली माझ्यानं. डबल अशी होणार नाही, आताच उघडून देतो बा मला सांगतो दूध. फक्त 80वाला एकदम सुपर ज्याला लागत त्यानं घ्या, नाही तर जाय तिकडे. म्हशी विकून टाकीन मी. तसं नाही, तसं नसते काकाजी. कसं आहे, आम्हाला लोकेशननुसार काय कारवाई केली हे सगळं आम्हाला वर रिपोर्ट द्यावं लागते, समजलं का? जैलं तिथलं वलंही जायते, हो, नाही तर मग व्हायलाही जात नाही. हो, आता तुम्ही हाती लागले आमच्या, हो, त्याच्यानं आता तुमची सुटका नाही. हो, तुमचं दूध आम्ही आता आमच्या गाडीमध्ये घेऊन जाऊ, प्रयोगशाळेमध्ये देऊ. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन करू. तुमचा नंबर, यायचा नंबर घेऊन घ्या, यायचं नाव लिहून घ्या, गाव लिहून घ्या, आणि यांना नंतर संध्याकाळी फोन करू. तुम्हाला त्याचा फोन येईल आणि त्यानुसार तुमच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही त्यानंतर सांगू, समजलं का? तर याच्या सील करा ते कॅना दोन्ही बी, आणि आपल्या गाडीमध्ये टाकून द्या. नाव, नंबर, मोबाईल नंबर लिहून घ्या. ऐका ना साहेबराज, हे बा कसं हे बा, यावेळेस ॲडजस्ट करा. काय 5-50 जे काय असेल ते, समजा तुमची फी असेल तेवढी, काय पावती फाडायची तेवढी फाडून टाकतो मी. डबल अशी चुकी होणार नाही बा. एवढी चुकी झाली, एवढी झाली आता. हो, वरा म्हणा भाऊ, कोणाला सांगून राहील तुम्ही? हो, पावती फाडतो आणि देणगी देतो. काम नको करायला लो. हो, हाय, हे कशी नोकरी टिकून आहे आमची. घरी पाठवता का बाबा? म्हणलं हे बा, रिपोर्टनुसार तुम्हाला आमचा फोन येईल, त्यानंतर तुमच्यावर जे काय कारवाई होईल ती नियमानं होईल, समजलं का? हो, काही पावती नको फाडून, काही देऊ नको बा कोणाला. हो, अशा हे बा सांगतो ना, फसवणुकीवाल्या बऱ्याचशा आमच्यासारख्या टीमा तुम्हाला फसवतील. हो, कोणाला देत बसन पैसे, आम्ही ओरिजिनल आहो, समजलं का? हो, तर आता तुमच्यावर निश्चित कारवाई होईल म्हणजे होईल. ओरिजिनलच असं नाही, एक तर वरून आता साहेबाचा धाकच तसा आहे ना, काय पैसे खाणार आहे. हो, पण आता आपल्याला बसला ना दणका. हो ना साहेब, पण आता एक वेळ माफ करा. हो, डबल होणार नाही बा. हो, भला नका तुम्ही फी घेऊ, पण आता एक माफ तरी करा. फी आणि ती भेसळवालेले, अरे भाऊ, साहेबाला का माहीत झालं ना? तुमच्याबरोबर आमची निंगण म्हणलं, समजलं का? तुम्ही आता इथं थांबू नका, तुम्ही चालले जा. तुमच्या कॅना दूध आम्ही सगळं काय करायचं सील करतो. बाकी आम्ही पाहून घेऊ काय करायचं. हो, तुम्ही आता इथं आमचं डोकं खाऊ नका. तुमचा मोबाईल नंबर, नाव, गाव लिहून घ्यायचं पटकन. सांगा पटकन नंबर सांगा, क्लिअर करा मॅटर, लवकर. चाचा भतीजा, तुम्ही काही आता दूध विकायला लावता का आम्हाला लग्नावर गँगवालेले? अरे म्हणलं कमीत कमी 5,000चा बकरा होता नाही. 5,000 कसे बी याच्याकडून काढले असते, आपलं डिझेल आता निघालं असतं, पुढची केस अजून तयार. अरे बाबा, लग्नड़ू वाले, घुटने में दिमाग है क्या? 5,000 में क्या होगा अपना? अभी ये घर को जाएगा और विचार करते बैठेगा, और इनको बाद में फ़ोन लगाने का और 50 निकालने के, समझा ना? और ये दूध पी लेंगे, चलो गाड़ी में रखो, चलो आगे एक आधा रेस्टोरेंट ढूंढते अभी. चलो बाद में फ़ोन करेंगे इसको. म्हणजे लेट पण थेट नाही का, असं म्हणजे रिपोर्ट आला बा, असंच आहे असंच आहे. उसको बोलते चाचा भतीजा का दिमाग. फिर क्या है, तो 3-4 बजे फ़ोन लगाएंगे इसको, तब तक एक आधा रेस्टोरेंट ढाबा कवर कर लेंगे. चलो. दूध पोचून काय लय लवकर आला कडे, बातच गेला बातच आला बा. 10-15 मिनिटात नाही. कॅना कुठे गेला म्हणलं, कॅना नाही दिसून राहिला का? कॅना इकल्या बा तिकडे दूध डेअरीवाल्याले. काय सांगा आता या चांडाड चौकटीले. अरे बा म्हणलं आता मला माहित आता मी किती टेन्शन मध्ये आता. हे कॅना सहित माय हिसकून नेला आता. मग काय आता काय सांगा तुम्हाला. आता नाही का दिवसा चोर सुटले का बा, काय बोलता राजा, काय कॅना हिसकून नेला म्हणता? भर दिवसा चोरी. अरे बाबा, रेट पडली माझ्या दुधाच्या कॅनावर. मग काय तर तिथं आपल्या फाट्यावर 3 साहेब होते, ते मोठी गाडी FDAची, आणि बिलकुल म्हणजे थांबवली माझी गाडी बाजून उभी कर म्हणे बा.
काय आहे आणि बस आपलं दूध गीत काढलं त्यातलं कॅनीतलं, त्याच्याजवळ मशीन होती त्यात चेक केलं. म्हणे याच्यात भेसळ आहे नसं आहे ते आहे आणि हे आहे. जमाई केलं बा नेलंही त्याईनं काय म्हणलं आता आपतच झाली आता. अरे बाबा इथपर्यंत आले का रे FD वाले बापा बाबा कॅनावर धाडा दुधाच्या बापा बाबा लयच झालं का हे तर मग तर. मग आता रे आता काय म्हणे मग. हो ना त्याच तर विचारत आम्ही त्यानं ते दूध पूर्ण त्याच्या गाडीत नाही कॅना सहित टाकलं आणि नंतर आता ते म्हणे आम्ही आता याचं काय लॅबॉरेटरीनी चेकिंग होईल म्हणे चांगलं व्यवस्थित. काय रिपोर्ट येते त्याच्यानुसार तुम्हाला मी फोन करतो म्हणे. नंतर तुम्ही काय तुमच्यावर कारवाई होईल ते तुम्हाला समजेल म्हणे मग. अरे बाबा चांगलाच गोते झाला शांताराम. अरे बा शांताराम भाऊ राजा हे पा हे जागच्या जागी मिटवायला पाहिजे ना असे प्रकरण. 2,000 रुपये द्यायला होते निपटून टाकायचं असतं. तिकडे गेल्यावर फालतू राजा फालतू कारवाई होईल ना ते. माणूस आले का पाणी टाकत टाकत त्याचंही म्हणतं की आता 1,000-2,000 दिले असते तर पुढे काढायचे असते पण सटकन मोकळे झालं असतं ना प्रकरण. आता पुढे काय होते आणि काय नाही. अरे मग आता म्या का म्हणलं नसेल का म्याला साहेब काही पावती वगैरे असेल तर तेवढी फाडून टाकतो म्हणलं बा तुमची. विषय इथंच मोडमाड करून टाका. नाही नाही म्हणे बाबा काका घरी पाठवतो का म्हणे मग वरून आता माहित नाही का म्हणे बाबा साहेबाचं काम मरे अंदर घालता का म्हणे बा. तुम्ही म्हणे आता सरळ सरळ फोन आल्यावर काय आहे तिथे येऊन जा म्हणे. अरे बापा मग तुला सापत झाली आता कसं बिले का तू म्हणता आता ते धोंडी गिंडी मागायला मिळालं तू ये आणि एक दिवदा. दोघं जणांना जर समजा धोंडी मागितली असती आम्ही मग मागं गहू ज्वारी जमा करत होतो कार्यक्रम सुरू करून देत होतो. नाही नाही हे बा माझ्या जागी कोणी बाबा कसं आहे माय डोकं काम नाही करू राहिला आता. हो ना आता काय होतीन काय कसं काय आहे तर मला समजून नाही राहिलं. कोणी दुसरा माणूस पहा तुम्ही धोंडीचं आयोजन करा. मी येतो भले मागं मागं असं म्हणतो नाही का. हो ना आता तो मग टेन्शनच लागले आता नाही का काय रिपोर्ट येतील काय नाही आता तिथं काय दिस आहे. बरं ठीक आहे मग पाय तुम्ही कोणी दुसरं जर कोणाला उभं करता येईल तर ठीक आहे ठीक आहे. हो ना हो ना बहुत परेशान होऊंगा वो जो धोतर वाला ना. अरे बाप रे क्या राजा चाचा भतीजा तुमने 1 रुपया नहीं लिया उनसे और बड़ा हाथ मारने वाले हैं. बहुत विचार कर रहा होगा वो घर को क्या रिपोर्ट आता है क्या नहीं. वो जान दियो उसकी बात नहीं, वो कैसा 50,000 का मरण नहीं वहाँ पे, लेकिन यहाँ पे अपन जो आए ना ये है लक्ष्मण किरकिरे का ढाबा और बहुत ढाबा चलता है इसका. कम से कम 1 लाख 1.5 लाख का बजट है यहाँ पे. और लेकिन फील्डिंग कैसी बहुत टाइट करना पड़ेगी बरा अपने को. बिल्कुल ऐसा माहौल बनाने का है यहाँ पे अभी. कि बराबर यहाँ पे बाकी के लोग तो है लेकिन वो लक्ष्मण किरकिरे नहीं दिख रहा. बहुत एक आया नहीं होगा वो गाँव से रामपुर का है वो. तो मैं क्या बोल रहा बराबर हिसाब से काम करने का. वही बोल रहा. हो क्या बताना पड़ता है चाचा भतीजा बोले तो कैसा. चुटकी में काम करते तू. वो दूध वाले के हिसाब से देखा ना मैंने तुम्हारा. देखना हिसाब से बराबर खाना वाना खाएंगे और कैसा 1.5 लाख रुपए कमा के चले जाएंगे. नहीं नहीं वो तो बताने की बात है लेकिन दिमाग तो लगाना पड़ता ना तभी कुछ होगा अपना. देखो आ रहा हो वेटर आ रहा वेटर. बराबर इसके हिसाब से बराबर बिल्कुल गेम बजाएंगे. अरे वेटर हाँ आ जाओ इधर आ जाओ. इधर आओ इधर आओ. बोला साहेब म्हणलं काय ऑर्डर आहे आपली. सांगा म्हणलं लिहून घेतो. वो तो लेंगे मेनू कार्ड दे दो तुम्हारा. बाद में हम देखेंगे इसमें क्या मेनू अच्छा है क्या नहीं. तो क्वालिटी अच्छी है ना लेकिन खाने की क्वालिटी. बाप रे क्वालिटी. अरे क्वालिटी बोले तो 1 नंबर. तुम कोई सी भी सब्जी बोलो 1 नंबर भाजी बिल्कुल. देखना तुम खा के देखो बाद में समझेगा. नहीं वैसे नाम सुना है ये होटल का. वैसे 1-2 लोगों को पूछा हमने रास्ते में तो तुम्हारे होटल का नाम बता रही थी. अच्छा ढाबा है बोले लक्ष्मण ढाबा. इसी वास्ते हम यहाँ पे आ गए. तो हम क्या बोल रहे थे तो ऑर्डर ले रहे ना तो 2 प्लेट पनीर. पनीर मसाला बनाओ और बाकी तंदूर रोटी राइस और बाकी हम बनाएंगे. सलाद वगैरह वो मट्ठा वट्टा लेके आओ. ठीक है तंदूर रोटी और 2 प्लेट मसाला पनीर और बाकी सलाद और वही क्या बोल रहा था मट्ठा और पापड़ वगैरह लोगे मसाला पापड़. ठीक है पहले मसाला पापड़ लेके आओ 3 और बाद में जल्दी लेके आओ. कैसा हमको जाना है जल्दी. रास्ते में रुके थे जल्दी लाओ. बस 15 मिनट में आता भाई. सब ऑर्डर लेके आ तब तक मसाला पापड़ लेके आता भाई और मट्ठा वगैरह लेके आता. तुम्ही काय म्हणलं हॉलमध्ये ते आपलं स्पेशल डिपार्टमेंट आहे ना तिकडे ऑर्डर आहे म्हणलं 2 मसाला पनीर बनवा तंदूर रोटी बनवायला सांगा. लवकरात लवकर मट्ठा ते मसाला पापड घेऊन पाठवून द्या. 3 जण 3 जण आहेत. बरोबर ठीक आहे ना मसाला पनीर 2. ठीक आहे तेच मीडियम कसं काय. मीडियम मीडियम मध्ये चांगली मसाला पनीर भाजी बनव. बिलकुल अशी खतरनाक वाटली पाहिजे. तेच म्हणलं नवीन आहे पार्टी. दुसरी गोष्ट मसाला पापड त्याच्यावर कांदा गिदा बिलकुल पद्धतशीर टाकून तुम्ही जाऊ द्या म्हणलं लवकर गणपती. बरोबर ठीक आहे ना. चला येतो मग मी पाहतो पुढच्या ऑर्डरी. लवकर लवकर करा फटकन जाऊ द्या लवकर. चल उधर उधर तू प्लेटा लगा ना प्लेटा. खडा राहिला घ्या घ्या म्हणलं गणपती पापड गिपड घ्या लवकर पटापट. मी भाजीच्या मागं लागतो. चटकन मोकळं. तुम्ही काय म्हणलं हॉलमध्ये ते आपलं स्पेशल डिपार्टमेंट आहे ना तिकडे ऑर्डर आहे म्हणलं 2 मसाला पनीर बनवा तंदूर रोटी बनवायला सांगा. लवकरात लवकर मट्ठा ते मसाला पापड घेऊन पाठवून द्या. 3 जण 3 जण आहेत. बरोबर ठीक आहे ना मसाला पनीर 2. ठीक आहे तेच मीडियम कसं काय. मीडियम मध्ये चांगली मसाला पनीर भाजी बनव. बिलकुल अशी खतरनाक वाटली पाहिजे. तेच म्हणलं नवीन आहे पार्टी.
दुसरी गोष्ट मसाला पापड हो त्याच्यावर कांदा गिदा बिलकुल पद्धतशीर टाकून तुम्ही जाऊ द्या म्हणलं लवकर गणपती. बरं ठीक आहे ना ठीक आहे ना. चला येतो मग मी हो पाहतो पुढच्या ऑर्डरी लवकर लवकर करा फटकन जाऊ द्या लवकर. चल उधर उधर तू प्लेटा लागा ना प्लेटा खडा राहा क्या. घ्या म्हणलं गणपती पापड गिपड घ्या लवकर पटापट मी भाजीच्या मागं लागतो हो चटकन मोकळं. ते मला सांगू नका बा मी धोंडी मागत नाही मी तुमच्या मागं हिंट बोलाय कोणी दोघं उभे करा तुम्ही दुसरे मा भरोसा राहू नका तुम्ही मग मी काय मागणार होती निंबाचा पाला बांधा हे करा ते करा मामा काय थोटा लागला तुम्ही. पण आता सगळं जण नाही करून राहिले तर मग आता धोंडी मागन कोण मुसई घेऊन खांद्यावर कोण सांगा तुम्ही सांगा ना मग आता हे बा मारत्या म्हणे तुम्हाला लक्षण भोली विचारून ये म्हणे बाकी मग नंतर एक माणूस मी पाहतो म्हणे सांगा मग आता काय करा आम्ही. आपण मारताना मला तू मागणार बा लोकांचे नाव काय सांगून राहिला तू हो मला काय पुढे करू राहिले तुम्ही मग ते आपण हे बा आपल्या शरम लागते त्या गोष्टीची आपण मागत नाही धोंडी कोणी दुसरे तुम्ही कोणी आणा बा आपल्याला म्हणूच नका ते. पण त्यात काय सरम आहे अशी खांद्यावर आपलं हे घेतलं मुसळ दोघं चालले आपले पॅन्ट घालायचा त्याच्यात निंबाचा पाला बांधून देतो आम्ही दुसरं काय याच्यात चालले आपले धोंडी मागत म्हणणारे म्हणते दपडी वाजवणारे आम्ही हाच समजा. भले समजा पोती किती घेऊन समजा गहू ज्वारी जे काय जमा करा ते करतो बा सांगा आता तुम्ही एक आता समजा अजून शोधतो आम्ही कुणा कोणी. तुम्हाला काय डपडी वाजवायला मजा घ्यायले आम्ही तिकडे निंबाचा पाला बांधून हिंडतो सर का घरोघरी दोंडी दोंडी पाणी दोंडी चालले मोठे भरणे पाणी उबळा तिकून मग कल्ला होई होई चालले मोठे तुम्हीच मागा मी नाही मागत. मग काय आता धोंडी कॅन्सलच करणार आहे आता मारत्यामध्ये मी नाही ते मध्ये मी नाही ते मध्ये मी नाही मग कोण धोंडी मागणार आहे मागं येणार सगळे तयार कॅन्सलच म्हणणार मग आता दिवस सांगा लागेल त्याने पाठवलं आम्हाला मग मी करायला आलो. ते पहा मला तिकडे बोले हो नाही तर स्वतः मागा म्हणा एक सोबती घ्या कोणी बी शिवलाल आहे तिकडे ते शांताराम भाऊ आहे त्याला घ्या म्हणा सोबती मागू नका लागू म्हणा. हॅलो भाऊ काय म्हणतात धाब्याहून हॅलो बोला भाऊ काय होतं बा काय म्हणता. काय रे लक्षण भाऊ अजून आलेच ना तुम्ही धाब्यावर 10:30 वाजून राहिले काय कुठं आहात तुम्ही सध्या. अरे काही नाही घरी जाऊ ना मी ते आता धोंडी मागू म्हणे बा हो देतच भाऊ येते पण आता हे कोणी आता धुरालेच तयार नाही ना ते मध्ये मी नाही ते मध्ये मी नाही ఇంకా आता पोट्टे मापूस जायचं हो काऊन काय म्हणतो तू आता सध्या काय काम आहे. काय तुम्ही गावात बसले बा अरे याला लवकर या ना धाब्यावर रेड पडली म्हणलं रेड आपल्या धाब्यावर. बाबा धाड का रेड असं पोलिसाची का काय झालं बा आपण तिथं काय दारू इकली का काय इकला काय आहे का आपली इथं अडचण अशी. अरे पोलिसाची नाही ना FDA वाल्याची धाडपड FDA वाले. काय बोलून राहिला एफडी वाले अन्न प्रशासन अरे बाबा रे हो ते कसं काय आले आपल्याकडे बा अचानक म्हणजे अचानक आपल्या तिथे कोण पडले म्हणलं. आता तुम्हाला काय सांगा आपली तक्रार केली म्हणते ना नागरी हेल्पलाईन क्रमांकावर कोणतरी तक्रार केली म्हणते आपल्या धाब्याची हो तर याच्यात फूड सेफ्टी स्टँडर्ड नाही आहे बा असं त्यांचं म्हणणं आहे. हो मला काही त्यांची भाषा समजून नाही राहील ते काय म्हणतात काय नाही. हो तर ते सगळं हॉटेल त्यानं तपासणं सुरू केल्या बऱ्याच गोष्टी विचारपूस केल्या. हो या छोट्याला काही सांगता नाही येऊ राहिलं त्याचं हे बा दातकडी बसल्या करून राहिले ते. अरे मुंडे साहेब धाड आहे का म्हणा विचारात येईल हो मुंडे साहेब आहे का म्हणा त्याच्यात. मी काय म्हणतो अनुभव हो त्याच्यात मुंडे साहेब का मुंडे साहेब हो तुला माहित आहे ना ते हो एकदम असे उच्च पुरे बिलकुल असे सडपातळ बांधा बिलकुल असे डॅशिंग दिसते ते ते आहे का त्याच्यात. हो त्याला कोण नाही ओळखत बा ते नाही त्याची ते हे टीम आहे इकडली हो जिल्ह्यावरची टीम आहे म्हणे बा असं म्हणते ते हो जिल्ह्यावरचे ते म्हणजे FDAचे ऑफिसर आहो म्हणे. तसं बरं 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 जिल्ह्याची टीम आहे समजा नाही का बरं काय विचारपूस काय केली म्हणलं काही तपासणी काही काय काय केलं त्यानं. सांगतो तुम्हाला हे बघ गाडी केली त्याने दूर उभी हो आपल्या धाब्यात घुसले मेनू कार्ड आणा म्हणे मग मेनू कार्ड नेलं म्या हो याच्यातलं हे आणा म्हणे पनीर मसाला 1 प्लेट आणा म्हणे बाकी तंदूर रोटी असं तसं चीज गीज सांगितलं त्यानं मग डायरेक्ट त्यानं ते पनीर पाहिल्याबरोबर म्हणे चला म्हणे लवकरात लवकर हो सगळेच्या सगळे कर्मचारी एका जागी उभे व्हा म्हणे हो तुमची आता पूर्ण तपासणी होणार आहे म्हणे हो FDAचे माणसं आहा म्हणे आम्ही हो किचनमध्ये गेले ते किचनमधलं सगळं पाहणी केली त्यानं हो आम्हाला उभं केलं मग आमची काय झाडझडती घेतली विचारूच नका तुम्ही. हो ना पण काय विचारलं काय म्हणलं मग. काय म्हणजे बा चौघाले उभं केलं पहिले तर आम्हाला म्हणे तुमचं सर्टिफिकेट आहे का म्हणे आम्ही म्हणलं काय बा हो म्हणे फिटनेस सर्टिफिकेट आहे का म्हणे आरोग्य तपासणी केली का म्हणे तुम्ही तुम्हाला संसर्गजन्य रोग आहे का बा म्हणजे तुम्ही आता जर या हॉटेलमध्ये काम करता तर तुमचं प्रमाणपत्र काढलेलं आहे का म्हणे फिटनेसचं मेडिकल झालं आहे का म्हणे तुमचं. आम्ही म्हणलं बा नाही बा केलं होतं मागच्या 2 वर्ष आधी केलं होतं बा तरीपासून तर काही आता एवढ्या ते काही केलं नाही बा. बरं पाबर तुम्हाला म्हणून आम्ही ते सर्टिफिकेट काढा रे बा तुम्ही वैद्यकीय तपासण्याला कोणता टाइम लागून राहिला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं असतं हातापाता येते तपासून आपलं संसर्ग रोग आहे का बा हे आहे का ते आहे सर्टिफिकेट आणलं असतं आता अशी पाहिजे आली असती का 2 वर्ष आधी मी तुम्हाला काढून दिलं होतं तुम्ही जातो करता करता गेले नाही आता आले का घरावर कुठे बरं जाऊ दे अजून काय म्हणे मग. दुसरं म्हणजे ते हातमोजे कुठे आहे म्हणजे तुमचे हातातले हो ते आता घालायचेच होते बा मी आलं घालू बरे हातमोजे नाही बरे हातात तुमच्या
दुसरी गोष्ट ते किचनमध्ये आचारी कोण आहे त्याला अलमध्ये गलमध्ये तर त्यांच्या डोक्यात कुठं आहे म्हणे ते स्वयंपाक करून राहिले त्या डोक्यातनी फंडी कुठं आहे म्हणे केस पाडता का म्हणे भाज्या येणं असं तसं 2-4 प्रश्न विचारले पाण्याचे ते हे पाहिले माठं गिठं हे ते माठं काही स्वच्छ केलं ते हे कसं केलं तर कॅरा कुठून येते हे पाणी कुठून आणलं सगळं बिलकुल तपासणी केली त्यानं हो लय झापला आम्हाला वाटलंच तरी तुम्हाला म्हणतो ना मी नेहमी राजा ते हातात हातपोचे घालायचं ते डोक्यातनी फन्नी घाला ते अलबद्दल किती दिवस सांगा आता म्हणजे शेवटी सापडले का त्याच्यातही बी बरं अजून काय म्हणे मग मग ते हे पाहिलं किचन शाकाहारीचं कोणतं मांसाहारीचं कोणतं हेच भांडे त्याच्यात तेच भांडे त्याच्यात आम्हाला नाही बुवा हे आमचं स्वतंत्र आहे तिकडे तिकडे अलमते करते इकडे गलमते करते दोघांचे 2 आहेत म्हणलं किचन एक शाकाहारी एक मांसाहारी बरं बरं ते तरी बरं आहे मग बाकी अजून मग दुसरं काही अजून काही नाही आता बस तुम्हाला फोन करायला सांगितलं ते ना ते कागदपत्र तपासून राहिले लायसन हे ते रिन्यू केलं का नाही केलं काय आहे काय नाही लवकरात लवकर फोन लावा म्हणे त्याईले लवकरात लवकर त्याईले तुम्हाला लावा म्हणे हो तर ते बसलेले आहेत आता तुमची वाट पाहू राहिले मग लवकर सांगा ना पहिले ते रस्त्यावर बोललोस तुम्ही आता सांगता का बरं बरं त्याला बसून ठेव त्याला बिसलर गिसलर दे जरासं म्हणा येतात म्हणा वावरात गेले आहेत म्हणा पुन्हा पुन्हा फुगाल्या येऊन राहिले म्हणा असं सांगून दे बरं ठीक आहे ना मग सांगतो मी तसं त्याला या लवकर या म्हणलं ते आता काय म्हणते काय नाही बा हो हाय म्हणलं तपेल म्हणते हो या लवकर या म्हणा ते आहेच म्हणा तपेल तर असंच ना हो आता शिल लावते का काय करते धापेल म्हणा आता काय सांगा काय करते हो ठीक आहे येतो मी हो बस येऊनच राहिले म्हणा येऊन राहिले म्हणा हो ठेवा आता फोन बाबा का लक्ष्मी भाऊ तुमच्या धाब्यावर झाड पडलं नाही कसं हो, आता काय होईल हो ना तेच तर आता काय होईल तर काय सांगा आता मी आता विचारात पडलो हो चला आता चालतं म्हणून मला सांगा चाल बरं हो गाडी काही आपली हो चाल लवकर तिकडे मागा आता अंगणात आहे हो चाल बरं जरासा बरं चला ना मग काही हरकत नाही हो चला चला पाहिजे फक्त म्हणलं भूषण हो लाईनी पाठी कोणाला सांगू नका म्हणलं गावात नाही हो फालतू मग अजून चर्चा हो काय झालं तेच म्हणलं हो चल मग आता मी चाबी आणतो गाडी घेऊन येतो चालेल जाऊ मग